सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक करून 2 गुन्हे उघडकीस आणले। जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर राजू मिया शेख वय 50 यांची पत्नी आणि मुलं 10 मार्च रोजी परगावी गेले होते। कादर शेख हे 11 मार्च रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घराला कुलूप लावून नोकरीच्या ठिकाणी गेले। रात्री 8:30च्या सुमारास कादर शेख हे कामावरून परत घरी आले असता त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यानं बेडरूममधील कपाटातील 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 10 तोळे वजनाचे चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं। याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची बारकाईनं पाहणी केली। CCTV कॅमेऱ्यातील फुटेजची तांत्रिक माहिती अत्यंत बारकाईनं पाहिली आणि संकलित केली। त्यानंतर एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवर संशय निर्माण झाल्यानं त्याची माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली। ही संशयित व्यक्ती आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वय 38 राहणार उत्तर प्रदेश हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून त्याचा शोध घेतला असता त्याला हॉटेल ॲम्बॅसेडॉर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर युनिटी अपार्टमेंटजवळ सापळा लावून पकडण्यात आलं। त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याचबरोबर त्यानं मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं एक घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून 11 तोळे वजनाचे सोन्याचे आणि 113 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला। त्याच्याविरुद्ध गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दिवसा घरफोडीचे 35 गुन्हे दाखल आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, इब्राहिम शेख, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, आकाश घोलकर तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली।